कोकणकडे आले कोकणातला शिमगा अनुभवायला म्हणजे माझ्या स्वतःच्या गावी दापोलीला. सो आज तुम्ही माझ्या व्लॉगमध्ये बघणार आहात दापोली शिवाजीनगर साखळी गावचा शिमगा कसा असतो. कारण बरेच दिवस तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं नसेल शिमग्याचा अनुभव. सो आज मी तुम्हाला शिमग्याचा अनुभव देणार आहे. आमच्याकडे पालखी येते, तुम्हाला माहिती आहे का? देव वर्षभर आपल्या गाभाऱ्यात बसलेला असतो आणि आम्हाला भेटण्यासाठी आमच्या घरी येतो स्वतः. आणि हा अनुभव एक वेगळाच असतो आणि म्हणून आम्ही मुंबईकर खास गावी येतो. उगाच नाही मुंबई खाली होत, कोणाच्या तरी इच्छा पूर्ण झालेल्या असतात, ते खरंच आहे. सो आज मी तुम्हाला आमची पालखी दाखवणार आहे, आमचा खेळी नाच दाखवणार आहे. म्हणजे पालखी गेल्यानंतर खेळी येतात, त्याला आम्ही देवच म्हणतो. या सगळ्या गोष्टी आमच्या गावामध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. म्हणजे आमच्या गावातला शिमगा देखील दाखवेन आणि आमच्या घरी जी पालखी येते तेही दाखवणार. त्यामुळे व्हिडिओ पडेपर्यंत नक्की बघा. सो चला शिमग्याला या. चल काढला आता फोटो काढायचे होते माझे आयफोन मधून दादा. तुझे फोटो काढायचे होते. मला वेळ नाही आता पालखी ना. काय नाही अजून. इथं कुठे काढायचं? शास्त्राला काढावी लागते. पालखी येईल ना इथं. फोटो काढायचे मला. मग चांगला आहे का? अरे त्याचं स्पेसच नाही, मला एकटीचे 2-3 काढायचे. बाहेर जाऊ नको, बाहेर का तुझ्या आता? बाहेर शिविका हे करायचं नाही. हा देवासाठी ठेवतोय आपण. येऊ. हा आता काय करू नको, आता नाही खायचं, नंतर खायचं देवाचं झालं. ठीक आहे. ए, बोलली ना भाऊ. शिव तुझ्या एकदा पण फोटो इकडे नो बॅटरी. 5 आहे किती?
आता थोड्याच वेळात आपल्या घरी पालखी येईल आणि घरी पालखी आल्यानंतर आपण कशी पूजा करतो या सगळ्या गोष्टी तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहात. सो व्हिडिओ बघत राहा. याच्या आधी तुम्ही सगळं बघितलेलं असेल पालखी आल्यानंतर काय होतं. सो आता तुम्ही आमच्या घरची पालखी बघून घ्या. काय गौरव शिवबीरा वर्षण खेळाय बाहेर पडलेली आहे. आई शिवराज पडवेकर यांच्या घरी तू वर्षण आलेली आहे. कैलास पडवेकर यांच्या घरी तू वर्षण आलेली आहे. त्यांनी तुझी आपली मानापानाची वट्टी भरलेली आहे. वट्टीच्या वट्टी मान्य करून घेशील. 12 विघ्न दूर करशील. ती लेकरं कुठे राणी शिवारी हिंडती फिरतील. मुंबई परदेशामध्ये असतील. सर्वांना सुखाई सांभाळशील. ते कुठे कामधंद्याला जातील. त्यांच्या सादरपाठीशी उभी राहशील. पैशाला 2 पैसे मिळवून देशील. ऋण पाणी झालं असेल त्यातून मोकळी करशील. मनात योजना आखलेल्या परिपूर्ण करून देशील. आणि त्यांच्या अखंडी घरादारास मुला माणसाच सर्व गोष्टी सुखाई सांभाळशील. असा चौक एरिया महादेव. पुढे बोला. सगळे सांगा. बाय माझ्या तेलोबा काले श्री पद्मावती मामाय कालका घराशी बिरा वर्षण खेळायला बाहेर पडलेले आहे. 5-7 माय रोशनी वट्या भरलेल्या आहेत. सांगित जा. एक दाभोलकर, एक वायकर, पुढे एक निवळकर, 2 एक सुर्वे का 2 एक सुर्वे, एक जाधव, अशा या 5-6 जणींनी माहेरच्या वट्या भरलेल्या आहेत. त्या वट्याच्या वट्या मान्य करून घेशील. 12 विघ्न दूर करशील. त्या कुठं राणी शिवारी हिंडती फिरती मुंबई परदेशामध्ये असतील. सर्वांना सुखाई सांभाळशील. त्यांचं यजमान कुठं कामाधंद्याला असतील. त्यांच्याही सादरपाठीशी उभी राहशील. पैशाला 2 पैसे मिळवून देशील. ऋण पाणी झालं असेल त्यातून मोकळी करशील. मनात योजना आखलेल्या परिपूर्ण करून देशील. त्यांच्या अखंडी घरादारास मुला माणसाच सर्व गोष्टी सुखाई सांभाळशील. असा तुला चौक एरिया. अजून काय झालं ना. असं काय देवा टाकलेलं असं कुणाची. हा हा काय त्यांच्या मनात योजना आहेत. नाव सुचिता पडे. बाय तू माझ्या तेलोबा कुडकोबा काले श्री पद्मावती मामा कालकाय गौरव शिवबीरा वर्षण खेळायला बाहेर पडलेली आहे. बाई सुचिता पडवेकर हिने तुझ्या चरणात हात भेटीचा नारळ ठेवल्या वटी भरलेली आहे. ते आपले मान्य करून घेशील. तुझ्या मनामध्ये काय योजना असतील त्या परिपूर्ण करून देशील. ते कुठे कामाधंद्यामध्ये असतील. त्यांच्या सादरपाठीशी उभी राहशील. मनातल्या योजना पूर्ण करशील. असा तुला चौक केरळ जगत महादेव. समोर लागल एकदम. पाठी थांब.
कोकणातला शिमगा कसा होता तुम्ही बघितला असेल, नक्कीच तुम्हाला आवडला असेल. पूर्ण कोकणातला शिमगा, आपला ढोल ताशा या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवल्या एकंदरीत. शिमगा आल्यानंतर आपण त्याची पूजाविधी कशी करतो, गाऱ्हाणं कसं घातलं जातं, स्पेशली आमच्या रत्नागिरी दापोलीमध्ये गाऱ्हाणं घालण्याची पद्धत काय आहे ही सो तुम्हाला मी दाखवली. कोणाचा जर नवस असेल तर तो नवस देखील फेडला जातो, म्हणून आवर्जून कोकणातले आम्ही इकडे येतो. सो हा माझा कोकणातला शिमगाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण कोकण कन्या भेटेल पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत असंच प्रेम पुढेही राहू द्या. बाय बाय.